सर्व स्वामी भक्त स्वामी हे श्री दत्ताचा तिसरा अवतारच आहे असे मानतात. उत्तर भारतात उत्तरेस श्री भागीरथीचे मोठे अरण्य आहे. तेथील एका वारुळात स्वामी समर्थ तपश्चर्या करीत बसले असतात. त्याच ठिकाणी एका लाकूडतोड्या लाकडे तोडीत असतात चुकून त्याची कुऱ्हाड त्या वारुळावर पडली. ती नेमकी स्वामींच्या मांडीस लागली. त्यातून स्वामी महाराजांसारखे अमोल रत्न प्रकट झाले. श्री स्वामींच्या जन्माविषयी त्यांच्या चरित्र ग्रंथात एक सूत्रता आढळत नाही. अश्विन शुद्ध पंचमी शके या दिवशी अक्कलकोट येथे ते अचानक प्रकट झाले. ते कोठे याबाबत कोणासही काहीही माहीत नाही. त्यांनी आपले पूर्वजीवन कोणालाच सांगितले नसल्याचे त्यांचे चरित्र गूढ आणि अद्भुत आहे. ते शेवटपर्यंत अक्कलकोट येथे राहून तेथेच समाधिस्थ झाले. म्हणून त्यांना अक्कलकोटचे स्वामी या नावाने संबोधतात. अक्कलकोट येथे येण्याआधी स्वामी गावाबाहेर सुनसान असलेल्या माळावर काही दिवस वास्तव्यास होते. तेथे गुरे चरावयास घेऊन येणाऱ्या एका गोरख्याच्या मुलाला तुझ्या गावात मी येऊ का असे स्वामींनी विचारले. पण 2 दिवस त्या मुलाने काहीच उत्तर दिले नाही. तिसरे दिवशी तो त्यांना आमच्या गावात या म्हणाला. तसे स्वामी गावात आले. तसं पाहिलं तर अक्कलकोटमध्ये श्री स्वामींची प्रथम भेट ओळख त्या गोरख्याच्या मुलाशी झाली. ज्यावेळी सुरुवातीस